देशमुख आणि सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळायला हवा यासाठी आजचा जनआक्रोश मोर्चा असल्याची प्रतिक्रिया आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे। वैभवी देशमुख स्वतः म्हणत असेल की पोलिसांकडून आम्हाला माहितीच मिळत नाहीये, तर हे बरोबर नाही असंही पाटील यांनी म्हटलंय। तसंच नैतिकतेच्या दृष्टीने धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे असंही कैलास पाटील म्हणाले। आपल्या सोबत दादा, धाराशिवमध्ये आज मोर्चा होतोय, आपण मोर्चामध्ये सहभागी होणार आहात का? आणि नेमकी भूमिका काय आहे मोर्चाच्या माध्यमातून? मी नाही तर धाराशिव जिल्ह्यातला प्रत्येक नागरिक खूप मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी होणार, आम्ही सगळेच सहभागी होणार आहेत। हा जनआक्रोश मोर्चा आहे। हा मोर्चा काही कुठल्या जातीच्या कुठल्या समाजाच्या विरोधात नाही। ही जी प्रवृत्ती आहे, ह्या प्रवृत्तीच्या विरोधात न्याय मिळवण्यासाठी हा काढण्यात आलेला मोर्चा आहे आणि फक्त देशमुख कुटुंबियांना आणि सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय मिळावा हीच या मोर्चाच्या मागची भूमिका सर्व धाराशिवकरांची आहे। खरं या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव पुढे येत होतं, मात्र अद्यापही या गुन्ह्याला 1 महिन्याच्या वरती गेल्यानंतर सुद्धा वाल्मिक कराड यांचं नाव केवळ खंडणी प्रकरणापुरतंच आहे। हत्येच्या प्रकरणात त्यांचं नाव जोडावं अशी मागणी सर्वपक्षी नेते करतायत। ठाकरे गटाची नेमकी या संदर्भात भूमिका काय? जी देशमुख कुटुंबियांची मागणी आहे, जी सर्वसामान्य माणसाची मागणी आहे, तीच आमची पण मागणी आहे। आणि हे अपयश अजूनही ते नाव त्या खून प्रकरणात का आलं नाही किंवा त्या तपासात काय आढळलं हे अद्यापपर्यंत जर समोर येत नसेल तर हे गृह विभागाचं म्हणजे पर्यायाने मुख्यमंत्र्यांचं अपयश आहे असं मला वाटतं। संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख यांनी आता एक व्हिडिओ जाहीर केला आणि त्याच्यात असं त्यांचं म्हणणं आहे की पोलीस या प्रकरणाची कुठलीही माहिती जी आहे ती कुटुंबियांना देत नाहीये, पोलिसांनी माहिती दिली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। आपलं नेमकं काय म्हणणं आहे? कमीत कमी त्या कुटुंबियांना तरी, जे पीडित कुटुंबीय आहेत त्यांना तरी ह्या तपासात काय चाललंय हे माहीत असणं गरजेचं आवश्यक आहे। आणि हे पोलीस का माहिती देत नाहीत ह्याच्या मागं मग कुणाला वाचवण्यासाठी माहिती देत नाहीत किंवा त्यांना परत काय दुसरं त्यातून निष्पन्न करायचं आहे का आणि कुठल्या आरोपीला वाचवायचं आहे का, ह्यातून हा संशय निर्माण होतो। आणि संतोष देशमुख यांच्या मुलीने जर हा म्हणजे आक्षेप घेतला असेल तर निश्चितच गृह विभागाने मुख्यमंत्र्यांनी यावर विचार करावा आणि निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं जो बीडला सध्या तपास चालू आहे त्यामध्ये आपण बघितले की काही तपास अधिकारी हे आरोपीशी संबंधित होते, त्यांना नंतर काढलं गेलं। परंतु माझी मागणी अशी आहे की आपण सुरुवातीपासूनच ज्या आरोपीचा ज्या अधिकाऱ्यांशी कधीच संबंध आला नाही असेच अधिकारी त्या तपास यंत्रणेत पाहिजेत। आणि जर निष्पक्षपणे जर हा तपास होणं आवश्यक वाटतं तर याची हा खटला सुद्धा बीड जिल्ह्याबाहेर चालला पाहिजे असं मला वाटतं। त्यासोबतच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी सर्वपक्षी नेत्यांकडून केली, दबाव जो आहे तो मंत्रिमंडळात जर असतील, त्यांच्या सहकाऱ्यांवरती जर आरोप असतील तर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे अशी भूमिका मांडली जाते। आपली नेमकी भूमिका काय? जी भूमिका त्यांच्या म्हणजे महायुतीतल्या घटक पक्षांच्या आमदारांची आहे ती सगळ्यांची तीच भूमिका आहे की निष्पक्षपाती तपास व्हायचा असेल तर सरकारमध्ये असलं तर तो निष्पक्षपाती तपास होईल का ह्या बाबतीत विचार करणं गरजेचं आहे। आजपर्यंत महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर साधे आरोप जरी झाले तरी नैतिकतेच्या दृष्टीने राजीनामे दिले गेलेले आहेत आणि तपास पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जर दोषी नसाल तर परत या ना। पण जर ह्या तपास तुम्हाला वाटत असेल की निष्पक्षपातीपणे व्हायला पाहिजे तर राजीनामा दिलाच पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।